आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे। प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणं हे सहजासहजी सहज शक्य नसतं। त्याच्यातही बँकिंग क्षेत्राची निवड करिअरसाठी केल्यानंतर आवश्यकता भासते ती उत्तम मार्गदर्शकाची, उत्तम करिअर अकॅडमीची। अशाच उत्तम करिअर अकॅडमीमध्ये रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट देणारी औरंगाबाद स्थित मराठवाड्यातील बँक भरतीचे गेटवे ऑफ महाराष्ट्र संबोधल्या जाणारी संचालक संतोष बोर्डे यांची बोर्डेज करिअर अकॅडमी मागील 16 वर्षांपासून बँक परीक्षा प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना उत्तीर्ण करण्यात खारीचा वाटा उचलणारी, नामांकित बँकांमध्ये नोकरी प्राप्त करून देणारी अकॅडमी ही बोर्डेज अकॅडमी ठरली आहे। ही किमया बोर्डेज अकॅडमीच्या मार्गदर्शनाने साध्य करता येऊ शकली असं असंख्य यशस्वी प्रशिक्षणार्थी सहज सांगतात। कारण एखाद्या अकॅडमीसाठी एखादीच बॅच यशस्वी झाल्याचं ऐकिवात येतं। मात्र बोर्डेज अकॅडमीचं खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल की मागील 16 वर्षांपासूनचा ट्रॅक बघितला तर वर्षागणिक यात कायम बँकिंग क्षेत्रात यश मिळवून यशस्वी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींची संख्या कमी न होता यात वाढच होताना दिसते। याचं गमक म्हणजे केवळ प्रशिक्षणार्थींना लाभलेले अत्यंत अनुभवी मार्गदर्शक प्राध्यापक संतोष बोर्डे होत। हॅलो, माझं नाव पृथा लुले। मी सध्या बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ क्लर्क काम करते। मी बोर्डेज करिअर अकॅडमीमधून माझे क्लासेस लावलेले होते आणि क्लास जॉईन केल्याच्या एक वर्षाच्या आत माझं पोस्टिंग झालं। आणि क्लासचं सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे खूप इंडिव्हिज्युअल अटेन्शन मिळतं आणि हार्डवर्क करायची तयारी असेल तर सर पूर्ण प्रिपरेशन करून घेतात। फुल सपोर्ट असतो, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज दिलं जातं आणि तुम्हाला म्हणजे होमवर्क वगैरे इतकं सगळ्या ह्यानी प्रिपेअर करतात की इंटरव्ह्यू, एक्झाम्स, प्री मेन्स सगळ्याची तयारी होते आणि रिझल्ट येणं हे 101% गॅरंटी असते। Myself Nitin More. I am working in Canara Bank as a provisionary officer PO. I joined bank in 2011. और माझ्या लाईफला जर कलाटणी किंवा हे म्हणावं लागेल ना चेंजेस तर ते बोर्डे करिअर अकॅडमी ज्यावेळेस मी जॉईन केलं त्याच्यानंतर सडनली लाईफ चेंज झालं। त्यावेळेस माहिती झालं की ॲक्च्युली कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय असतं आणि बोर्डे सरांनी आमच्या एखाद्या मुलाप्रमाणे वागणूक दिली आम्हाला लाईफ काय असतं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय असते, ह्या सर्व गोष्टी शिकवल्यात। याच्या व्यतिरिक्त लाईफ कसं जगायचं हे पण शिकवलं आणि कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि कसं करावं लागणार आहे ह्या सर्व प्रॉपर गायडन्स बोर्डे सरांनी प्रत्येक वेळेस वेळोवेळी दिलेत आणि त्यांनी जे आमच्याकडून अभ्यास, स्टडी मटेरियल्स ह्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करून जे अभ्यास करून घेतला त्याचं फलित म्हणजे आम्ही आज कॅनरा बँकेमध्ये जॉईन आहे आणि माझं लाईफ मैं IBPS 5 में सेलेक्ट हुई हूँ एज अ क्लर्क इन यूको बैंक। इस क्लास में मैंने 2012 में ज्वाइन किया था आफ्टर माई 12th और इसी क्लास की वजह से मेरा सिलेक्शन हुआ है। सर ने जो भी कहा है वो सब फॉलो करना, जो भी नोट्स वगैरह दिए हैं वो सब फॉलो करना, अपने आप सिलेक्शन हो जाएगा कन्फर्म। माझं नाव मंगेश गांगे आहे। मी बोर्डेज करिअर अकॅडमी हे जॉईन केलं तर ऑगस्ट 2015मध्ये। त्याच्यानंतर सतत 6 महिने सरांच्या ऑब्झर्वेशनखाली मी सरांचं पूर्ण क्लासेस जेवढं काय असेल सरांनी सांगितलं तेवढं बराबर फॉलो केलं आणि 2016 यावेळेस मी सध्याला आहे IDBIमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर आणि हे सगळं फक्त श्रेय जातं माझ्या बोर्डे सरांना। मेन म्हणजे कारण की तुम्ही जर कुठे क्लास लावला तो वेगळी प्रश्न आहे, पण इथे जर तुम्ही क्लास लावला जसं वडील घरी आपल्याकडे लक्ष देतात तसेच आपले वडील इथं दुसरे आपल्याला लक्ष देतात। आणि दुसरं त्याच्यामध्ये महत्त्व की करून घेणार आपण कुठेही काही लावलं तर आपण करून स्वतः करू शकत नाही, पण इथे सर आपल्याकडून करून घेतात हे सगळ्यात मोठ्या क्लासचं मेन व्यक्तिमत्व आहे ते सर आहे। त्याच्यामुळं हा क्लास जेवढं तुम्हाला देऊ शकतं हा इतर काही तुम्हाला सांगण्याची इच्छा गरज नाही, फक्त तुम्ही सरांना इकडे एकदा या आणि बघा काय। बैंक ऑफ बड़ौदा 2014 जॉइन झाली आहे फ्रॉम बोर्डे क्लासेस।
सर जसे म्हणतात सगळे ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे कोणीही ॲव्हरेज स्टुडंट बँकमध्ये जर तुम्ही हार्डवर्क करून गेलात मतलब हार्डवर्क जर केलं तर बँकमध्ये अवश्य लागू शकतात. तसंच मी पण एक ॲव्हरेज स्टुडंट होती. आय हॅव कम्प्लिटेड माय MBA इन HR. औरंगाबादला आली. मग माझी एक मैत्रीण होती इथे ऑलरेडी, तर ती पण बँक ऑफ बरोडामध्येच आहे. तर तिने मला सजेस्ट केलं की बोर्डे क्लासेस जॉईन कर. सर खूप चांगले मतलब गाईड ॲज अ मीडिएट मेंटॉर टाईप आहेत म्हणजे सर. मग मी आली, जॉईन केलं आणि जेव्हा आली तेव्हा तर कॉन्फिडन्स तर काहीच नव्हता, कारण की प्रिपरेशन कधी काही केलंच नव्हतं बँकेचं. प्रिपरेशन चालू केलं. सरांचा तर खूपच जास्त गायडन्स होता. सर म्हणायचे तुम्ही करू शकता. क्लासमध्ये बसल्यावर पण काही घडलं तर मतलब सर एकच क्वेश्चन कितीदाही विचारलं तर ते सांगायचे. असं नव्हतं की काय तुम्ही 17 वेळा कशाला विचारता, असं कधीच नाही. कधी पण तुम्ही या, कधी पण तुमचा डाऊट विचारा. ही वॉज अवेलेबल एव्हरी टाईम. माझं नाव संगदीप कांबळे. मी एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ ज्युनियर क्लर्क म्हणून काम करतो. मी जेव्हा इथे जॉईन झालो त्यावेळेस कुठलाही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा बेस नसताना सरांनी ज्या प्रकारे मार्गदर्शन दिलं आणि जे काही गायडन्स स्टडी मटेरियल होतं त्यातून हे यश संपादन करता आलं. इथे ग्रामीण भागातून येणारे भरपूर तरुण आहेत आणि शहरी भागातलेही आहेत. तर सर त्यांच्यामध्ये दोघांमध्येही जो आत्मविश्वास निर्माण करतायत की तुम्ही स्पर्धा परीक्षेला कसं तोंड द्यायचं आहे किंवा ज्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत त्याला तुम्ही कसं तोंड द्यायचं, ते खूप महत्त्वाचं मार्गदर्शन ठरलं आणि त्याच्यामुळेच हे यश मी आणि इतर जे विद्यार्थी आहेत ते सर्व संपादन करू शकतो. नमस्कार, माझं नाव अंजली हाके आहे. मी प्रॉपर ॲक्च्युली अकोल्याची आहे आणि मी सध्या बँक ऑफ बरोडामध्ये ॲज अ क्लर्क म्हणून जॉईन केलं होतं आणि आता ह्या वर्षीच मी PO म्हणून सिलेक्ट झाली आहे. तर मला सांगायचं आहे की क्लास जेव्हा मी जॉईन केला ना त्यावेळेस मी आणि माझी लहान बहीण आम्ही दोघी आलो होते तर क्लास जॉईन करायला. आम्ही ॲक्च्युली अकोल्याचं आहे. एवढ्या लांब येणं आमच्यासाठी थोडं कठीणच होतं की घर सोडून एवढ्या लांब शिक्षणासाठी फक्त क्लास लावायला यायचं. कारण माझ्या बहिणीच्या मैत्रिणींनी सांगितलं की औरंगाबादला बोर्डे सर आहेत, ते क्लास घेतात आणि ते असं प्रिपेअर करून घेतात का तुम्ही सिलेक्ट होणारच. तर सुरुवातीला 2 महिने टंगळमंगळ केली येण्यासाठी, पण नंतर म्हटलं की नाही जायचं आहे. तर माझ्या बहिणीच्या लहान बहिणीचा कोर्समुळे मग म्हटलं ठीक आहे जाऊया. मग सरांना ॲक्च्युली मी अकोल्यावरनं फोन केला की सर आम्ही अकोल्यावरनं येतो, एवढं दूर राहायची सोय कशी, कसं राहणार, जेवणाचं काय. तर सरांनी म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका, इथं फक्त या, आम्ही सगळी तुमची सोय करून देऊ, तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. जसं इथं आलो तसं सरांना भेटलो आम्ही. सरांनी सांगितलं इथं राहण्यासाठी मागच्या ठिकाणी जो एरिया आहे तिथं राहायला सरांनी ओळखी सांगितली. तिथं पण आमचं राहण्याची सोय झाली आणि जेवणाची पण आम्हाला काही अडचण नाही आली. आणि जस्ट आम्ही फक्त क्लास करायचो. इथं आम्ही दिवसभर आम्ही जायचो, 2 तास क्लास करायचो आणि घरी जाऊन अभ्यास करायचो. सरांचं जे मार्गदर्शन होतं ते एवढं होतं ना की अक्षरशः म्हणजे आम्हाला कधी एक दिवस सुद्धा सुट्टीला सर आम्हाला जाऊन नाही द्यायचे घरी. सुट्टी जरी असेल ना, एक दिवस सुट्टी जरी घेतली ना, आम्ही क्लासला नाही आलो तर आमच्या पॅरेंट्सला फोन करायचा. एकच दिवस तसं झालं, पण परत म्हणजे पप्पांनी सुद्धा म्हटलं की क्लास बुडवायचं नाही, काही पण मार्गदर्शन असेल तर सरांना विचारायचं आणि क्लास सोडून कधी घरी यायचं नाही. तर आम्ही दोघींनी पण कंटिन्यू 3 महिने फक्त प्रिपरेशन केली. इथं आम्ही 3 महिने होतो. त्यानंतर सगळ्याच एक्झाम दिल्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझ्या बहिणीचं आणि माझं दोघींचं बँक ऑफ बरोडात सिलेक्शन झालं. त्यानंतर पण आम्ही इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी सरांकडे येतच राहिलो आणि त्याच्यानंतर इथं येऊन जो सरांचं जे शिकवण्याची पद्धत होती ना त्याच्यामध्ये सर एवढं मिळून मिसळून शिकवायचे ना आणि उदाहरण देऊन शिकवायचे की कधी वाटलंच नाही की आपण अभ्यास करतोय किंवा शिकवतोय. खूप मजा यायची अभ्यास करताना आणि त्यात सरांची जी पद्धत होती शिकवण्याची की सर कधीच कुणाला रागवायचे नाही, पण सरांचं एक धाक होता की अभ्यास करून जायचं म्हणजे जायचंच, काही पण नव्हतं. तर आम्ही खूप चांगल्या प्रकारे दोघी बहिणींनी मेहनत केली, दोघी जणी सिलेक्ट झालो इंटरव्ह्यू सरांच्या मार्गदर्शनाखाली. आता सुद्धा मी बँक ऑफ बरोडामध्ये औरंगाबादला जॉईन झाली. 2014ची माझी जॉईनिंग आहे आणि 1 वर्षातच लगेच मी ॲज अ ऑफिसर होऊन झाली. तर ते ऑफिसर होण्यासाठी पण सरांचं मार्गदर्शन मी वेळोवेळी घेतलं आहे की सर आता याची अभ्यास कसा करायचा. सरांनी त्यावेळेस जे एवढं शिकवलं ना तेवढं परफेक्ट झालं की नंतर जास्त मेहनत घ्यायची गरजच नाही पडली. तर तुम्ही पण सरांचं मार्गदर्शन नक्की घ्या आणि क्लास जॉईन करा. नमस्कार, मेरा नाम नरेश कुमार वेदी है
और मैं एक सर्विसमैन हूँ। फिलहाल मैं प्रवरा संगम ब्रांच बैंक ऑफ बड़ौदा में एज ए हेड कैशियर हूँ। जब मैं यहाँ पर आया और यहाँ जब मैंने ज्वाइनिंग की, मैं तो पहली बात उनकी जो बोलने की ये है टैक्टिस, और जो उनके एक विद्यार्थी से मैं किस प्रकार से गुण मतलब उनका गुण को उजागर कर सकता हूँ, ये एक उनके अंदर टैलेंट। वो हर बात हर दिन प्रोत्साहित करते रहते थे और हमें काम कैसे करना चाहिए, हमें कैसे पढ़ना चाहिए, हमारी प्रैक्टिस, हमारे एग्जाम से पहले उदाहरण। नहीं तो एक कक्षा के अंदर आधे घंटे अगर किसी टीचर के पास बैठते हो और वो एक ही ट्यूनिंग में बोलते तो मेरे ख्याल से विद्यार्थी सो जाएंगे। लेकिन अगर मैं सोचता हूँ कि जब वो दिन भर भी रहते थे, ऐसा हमें महसूस होता था कि सर सही में कुछ बोल रहे हैं, कर रहे हैं। और जब उनकी की हुई बातों पे हम अमल करते गए और डेली प्रैक्टिस, मैं सिर्फ 12 से 3 बजे तक रात में सोया हूँ। उनका होमवर्क जो उन्होंने दिया है वो नहीं करके आने पर मेरी एक एज काफ़ी बड़ी बच्चों के सामने, और ये आजकल के बच्चे जो छोटे, इनके सामने मुझे भी वो खड़ा करते थे। पनिशमेंट एज ए स्टूडेंट, पनिशमेंट सभी को मिलती थी। तो ये सब चीज़ें दिल को लगती थी। बोलते मैं क्यों नहीं कर सकता, हर आदमी कर सकते, मैं क्यों नहीं कर सकता। तो मैं इन सर के मार्गदर्शनों पे चलता रहा और उस चलने का नतीजा आज आके मुझे मिला है और मेरे दिल को बहुत खुशी है। मैं धन्यवाद करता हूँ बोर्डे सर को, और आजीवन के लिए मैं उनका आभारी रहूंगा सर इन चीज़ों के लिए। ज्यांनी मागील 16 वर्ष असंख्य विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअर घडवण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून मनापासून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला। तंत्रशुद्धरित्या या क्षेत्रातील यशाचं टायमिंग कसं साधायचं याची गुरुकिल्लीच जणू त्यांच्या हाती दिली असंच म्हणावं लागेल। एक आल्हाददायक नोकरी जी व्यक्तीला सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी व त्यासाठी लागणारा प्राध्यापक वर्ग देखील बोर्डेज अकॅडमीमध्ये असून स्टडी मटेरियल, बँकिंग सीडी व ऑनलाईन टेस्ट सिरीज, भव्य क्लासरूम, सर्व बँकिंग परीक्षांचे अर्ज ऑनलाईन मोफत भरवण्याची सुविधा आदी बाबींव्यतिरिक्त लेखी परीक्षेच्या तयारीसोबतच ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीची व बँक भरती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या बँक अधिकाऱ्यांचे पूर्णवेळ मार्गदर्शन या बोर्डेज अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींसाठी जमेच्या बाजू ठरतात। बाहेरगावाहून येणाऱ्या मुलामुलींकरिता स्वतंत्र हॉस्टेल व अभ्यासिका देखील उपलब्ध आहे। लाईफ टाईम ॲडमिशन हे तर खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल। आपले विचार सहज सोप्या पद्धतीने उमेदी तरुणांसाठी प्रेरणा देणारे ठरावेत, हीच कायम इच्छा मनी बाळगून बँकेची मानाची नोकरी बोर्डेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मुलामुलींना मिळावी, हीच प्रामाणिक भावना ठेवून प्राध्यापक संतोष बोर्डे यांची यशोगाथा सुरूच आहे। यात पुढे कुठेही किंचितही कमी होऊ देणार नाही, हा संचालक प्राध्यापक संतोष बोर्डे यांचा आत्मविश्वासपर विचारच म्हणावा लागेल। संतोष बोर्डे स्वतः फायनल सिलेक्शनद्वारे SBI मध्ये ऑफिसर म्हणून कार्यरत राहिलेले आहेत। तसेच विजया बँक, LIC स्टाफ सिलेक्शन कमिशनचा प्रदीर्घ अनुभव व 16 वर्ष सातत्याने बँकिंग प्रशिक्षणार्थी घडवण्याचा दांडगा अनुभव पाठीशी बाळगून बोर्डेज करिअर अकॅडमीची स्थापना करून एक नवी पिढी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी त्यांनी कार्यान्वित केली आहे। 13 फेब्रुवारी 2001ला या क्लासची इस्टॅब्लिशमेंट झाली। तत्पूर्वी मी SBI मध्ये PO होतो आणि मराठवाड्यात फक्त 3 जागा SBI POच्या त्यावेळेसच्या होत्या आणि त्यावेळेस आम्ही मराठवाड्यातले तब्बल 29 मुलं इंटरव्ह्यूला होतो। त्यातलं फायनल सिलेक्शन मराठवाड्यातले 3 जे झाले त्यातला मी एक होतो। 1 वर्ष जॉब केला ॲज अ SBI प्रोव्हिजनल ऑफिसर म्हणून। त्याच काळात स्टाफ सिलेक्शन कमिशनची रिक्रुटमेंट निघालेली होती, CGLची म्हणजे ग्रॅज्युएट लेवल, जी कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम असते ती। त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून माझं सिलेक्शन झालं। त्यावेळेस माझा ऑल इंडिया रँक होता 113 आणि महाराष्ट्रातला माझा रँक होता 13वा। पण जॉब करताना लक्षात आलं की कुठेतरी आपण आपलं जे टॅलेंट आहे हे मिस करतो आहे आणि जेव्हा बघायचो की बाकीची मुलं जेव्हा एक्झाम्स द्यायचे तेव्हा असं जाणवायचं की कुठेतरी काहीतरी कमी आहे यांच्यामध्ये, आपण ती भरून काढली पाहिजे, ती पोकळी आपल्याला भरली पाहिजे। आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक घरातला एक मुलगा तरी
ॲटलिस्ट बँकर बनवला पाहिजे या उद्देशानं मी बँकेचं रिझाईन केलं आणि बोर्डेस करिअर अकॅडमीची मुहूर्तवेळ मी 2001ला मी ती रोवली आणि हळूहळू तो वृक्ष वाढत गेला. आज मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रातनं इथं स्टुडंट येतात आणि जवळजवळ आता मलाही आठवणार नाही तितके स्टुडंट आहेत, म्हणजे हजारोंच्या घरांमध्ये जवळजवळ माझ्या माहितीनुसार एक 4 ते 5 हजार स्टुडंट या क्लासचे आत्तापर्यंत ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर, क्लरिकल, इन्कम टॅक्समध्ये, सेंट्रल एक्साईजमध्ये, कस्टममध्ये, CBIमध्ये, IB मध्ये, कॅबिनेट ॲज अ कॅबिनेट सेक्रेटरिएट वेगवेगळ्या पोस्टवर हे सध्या मुलं कार्यरत आहेत. आणि या क्लासचा पुढचं टार्गेट असं आहे की बा आता मराठवाडा बऱ्यापैकी कॅप्चर झाला, येणाऱ्या काळात या क्लासला पूर्ण महाराष्ट्रात आपल्या ब्रँचेस करायच्या आहेत. म्हणजे आता एक पुढच्या वर्षी नगर, नाशिक आणि कोल्हापूर अशा ब्रँचेस या क्लासच्या सुरू होत आहेत येणाऱ्या काळात. आणि या क्लासचं वैशिष्ट्य मी सांगणं तसं उचित नाही, पण जेव्हा बाहेरचे तुम्ही बाहेर जाल किंवा त्या पद्धतीनं तेव्हा तुम्ही इन्क्वायरी करायला लागाल तेव्हा या क्लासचं एक वैशिष्ट्य आहे की इथे आम्ही इंडिव्हिज्युअल अटेन्शन करतो. म्हणजे आमच्याकडे 500 जरी मुलं असले तरी आम्ही एका हॉलमध्ये असे 200, 300, 150 अशी मुलं अजिबात बसवत नाही. ते एका हॉलमध्ये फक्त 50 की जेणेकरून त्यांच्यावर पर्सनल अटेन्शन देता येईल. आणि माझं म्हणणं हे असतं की बा जे चांगले आहेत त्यांना चांगलं करायचं आहे, पण जे अशी वीक आहेत त्यांना तयार करायचं आहे. आणि मी नेहमी हे सांगत असतो की जसं अजंठा एलोराच्या केव्ज बघायला अख्ख्या जगभरातून लोक यामुळे येतात कारण त्या दगडातनं ते मूर्ती बोलतात. मग जर दगड बोलू शकतो तर मग ज्याच्याकडे ब्रेन आहे, ज्याच्याकडे बिलकुल तो चालतो बोलतो, मग तो वीक किती का असेना त्याला सुद्धा तयार करता येऊ शकतं असं माझा गाढ विश्वास आहे. आणि त्या पद्धतीनं हा क्लास आतापर्यंत वाटचाल करत आलाय. येणाऱ्या काळात मी सांगितल्याप्रमाणे 3 नवीन ब्रँच आम्ही लवकर सुरू करतो आहे. या क्लासमध्ये आपण इंडिव्हिज्युअल अटेन्शन, ऑनलाईन एक्झाम्स, त्यानंतर लायब्ररी फॅसिलिटी या सगळ्या फ्री आपण प्रोव्हाइड करतो. स्टडी मटेरियल या क्लासचं खूप अगदी हाय लेवलचं स्टडी मटेरियल आहे की माझं असं म्हणणं आहे की जेव्हा टफ एक्झाम्पल आपण सॉल्व करतो तेव्हा कमी टफ व्हायला इझी वाटायला लागतात. म्हणजे इझी सॉल्व न करता त्या टफ सॉल्व कराव्यात. आणि माझ्या मतानुसार कुठलाही स्टुडंट अगदी ऑन अन ॲव्हरेज स्टुडंट हा बँकेत PO होऊ शकतो. फक्त त्याला गरज काय आहे तर त्यांनी फर्स्ट इयरपासून सेकंड इयरपासून याचं प्रिपरेशन सुरू करावं आणि ॲटलिस्ट मिनिमम 5 hours a day त्याचा अभ्यास असला पाहिजे. बाकी त्यांनी वेळोवेळी वेगवेगळे बुक्स रेफर केले पाहिजेत. या क्लासचे बुक्स आहेत, वेगवेगळे बुक्स आहेत, बाजारात खूप बुक्स आहेत. या पद्धतीनं जर त्यांनी केलं तर यश तुमचंच आहे हे सांगायला कोणाची गरज नाही, हे त्याच्याच हातात आहे. फक्त त्याला कळालं पाहिजे. आणि माझं असं मत आहे की एकदा का तपश्चर्या करायला लागलं म्हणजे मी नेहमी सांगत असतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी, बँकेच्या परीक्षेची तयारीचा अभ्यास नसतो तर ती तपश्चर्या असते. म्हणजे अभ्यास एक 3-4 तासाचा असू शकतो, पण तपश्चर्या ही अनलिमिटेड चालणारी प्रोसेस आहे. ज्याने ही तपश्चर्या केली त्याला 100% एक 6 महिन्यात तो कुठल्याही एक्झामला क्रॅक करू शकतो. आणि या क्लासच्या मुलांनी अतिशय त्या पद्धतीने केलं आहे. आता आज बऱ्यापैकी स्टुडंट बाहेरगावी असल्यामुळे त्यांना आपण बोलू शकलो नाही, पण या क्लासचे असे स्टुडंट आहेत की ज्यांनी ॲटो चालून त्यांनी POची एक्झाम दिली आणि आज ते PO आहे. म्हणजे अक्षरशः हाडकोच्या संभाजी महाराजाच्या स्टॅच्यूजवळ बूट पॉलिश करणारा या क्लासचा स्टुडंट प्रोबेशनरी ऑफिसर या क्लासचा आहे. माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की कोई भी कर सकता है, सिर्फ मन में उसकी इच्छा चाहिए. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की वाळूचे कंद रगडता तेल ही गळे, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, उसने सिर्फ कोशिश करनी चाहिए. आणि मी या अनुषंगाने एकच सांगू शकतो की तुम्ही या, आत्मविश्वासाने या आणि इथनं सक्सेस घेऊन जा. सुभाष बाबू नेहमी म्हणायचे की आप मुझे खून दो मैं आपको आज़ादी दूंगा. मी नेहमी सांगतो की आप मुझे आपकी ज़िंदगी की 3 महीने दो मैं आपकी ज़िंदगी बदल दूंगा. थँक्यू व्हेरी मच.